हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 20 एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मिळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर विस्डेन पुरस्कार 2026 पूर्ण नाव आहे विस्डेन क्रिकेटर्स अल्मनॅक 2026. याची स्थापना 1865 झाली. जगातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित क्रिकेट पुस्तिका आहे. उद्देश आहे क्रिकेटरची वार्षिक विश्वकोशात्मक माहिती व पुरस्कार देणे. भारतीय क्रिकेटपटूंनी 9 पैकी 7 प्रमुख पुरस्कार जिंकलेले आहे. पुढे पाहूया. भारतीय लष्कराने सिक्कीममध्ये सीमा रेडिओ स्टेशन सुरू केले आहे. सिक्कीम राज्यातील पहिले बॉर्डर विलेज कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केलेले आहे. हे स्टेशन उच्च पर्वतीय दुर्गम सीमा भागातील लोकांना विश्वसनीय माहिती देण्यासाठी आहे. त्याचबरोबर स्थानिक बातम्या, हवामान अंदाज व सरकारी योजना पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. रेडिओ स्टेशनचे नाव आहे रेडिओ सिक्कीम सुंदरी. ठिकाण आहे पूर्व सिक्कीम. पुढे पाहूया. FICCIचे नवे महासचिव अनंत स्वरूप. नियुक्ती 15 एप्रिल 2026. अनंत स्वरूप हे 1992 बॅचचे भारतीय रेल्वे पर्सनल सेवा अधिकारी आहेत. 30 वर्षापेक्षा अधिक अनुभव त्यांना आहे. अनंत स्वरूप यांनी WTOमध्ये भारताचे पहिले सचिव म्हणून काम केलेले आहे. FICCIचा फुल फॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. स्थापना झालेली आहे 1927. मुख्यालय आहे नवी दिल्ली. सध्याचे अध्यक्ष आहेत अनंत गोयंका. याची कल्पना होती महात्मा गांधी यांची ही कल्पना होती. संस्थापक पुरुषोत्तम ठाकूर. उद्देश आहे भारतीय उद्योग, व्यापार व अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणे, धोरण निर्मितीमध्ये योगदान देणे. पुढे पाहूया. हिमाचलचा 79वा स्थापना दिवस 15 एप्रिल 2026 रोजी साजरा केला गेला. केंद्रशासित प्रदेश आहे 1 नोव्हेंबर 1956 रोजी. पूर्ण राज्य बनले 25 जानेवारी 1971. भारताचे 18वे राज्य बनले. सध्याचे मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंह सुखू. 2 राजधान्या आहेत. पहिली शिमला उन्हाळी राजधानी आहे आणि धर्मशाळा हिवाळी राजधानी आहे. विधानसभा जागा आहेत 68, राज्यसभा 3, लोकसभा 4. पुढे पाहूया. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 1 ट्रिलियन रुपयांची उलाढाल गाठणारी पहिली भारतीय FMCG कंपनी अमूल ठरलेली आहे. फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स. पुढे पाहूया. अमेरिकेतील प्रतिष्ठित गव्हर्नर चेअर पदावर देव जरीवला भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी 8व्या पोषण पंधरवड्याची नवी दिल्ली येथे उद्घाटन केले. पुढे पाहूया. तेलंगणा राज्य सरकारने कॅन्सरला सूचित करण्यायोग्य रोग म्हणून घोषित केले आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात कॅन्सरची केस आढळल्यास त्याची माहिती देणे सरकारला माहिती देणे बंधनकारक असेल. त्यामुळे रोगाचे प्रमाण समजण्यास व वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल. पुढे पाहूया. उत्तराखंड राज्याच्या उच्च न्यायालयाने बांधकामासाठी ओक वृक्षाच्या तोडीवर बंदी घातली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाने मसुरी व आसपासच्या भागात सुरू असलेल्या बांधकामासाठी ओक म्हणजे त्यालाच आपण बांज असेही म्हणतो, झाडे तोडण्यावर बंदी घातलेली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी न्यायालयाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.